कदाचित समीरने खूपदा अनुभवलं असेल. गोड आहेस ना म्हणून मुंग्या नाही, तसा चांगला आहे तो. तसा चांगला आहे म्हणजे चांगलाच आहे. मी माझ्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही मी छळतो. हा, बघून वाटणार वाटणार नाही, मी छळूच शकत नाही. आता 3 महिने झाले तर हे सुरू झाले, बदमाश बनून झालंय. बऱ्याच दिवसांनी मोहिनी या मालिकेच्या सेटवर येणं झालंय आणि मोहिनीचं लोकेशन नवीन आहे, कारण का RKने सध्या त्यांचा बंदोबस्त त्याच्या घरी केला असल्यामुळे लोकेशन नवीन आहे. खूप स्वागत दोघांचं. कसे आहात? खूप फ्रेश दिसताय. येस, Yes. मस्त आहोत, फ्रेश आहोत, कारण आत्ताच सुट्टी झाली आहे 2-3 दिवसांची. त्यामुळे एनर्जी चांगली लागली आहे, त्यामुळे फ्रेश दिसतोय. मोहिनी कशी आहेस? आणि पावसाळा तुला आवडतो का? आणि कितपत एनर्जी येते किंवा काय, म्हणजे पावसाळ्यामध्ये काय करावंसं वाटतं? मला आवडतो पावसाळा आणि खरं तर एवढी गरमी होती यावर्षी, त्यामुळे तर आणखीन असं बरं वाटतं. आणि लेट आला पाऊस, त्यामध्ये की अरे पाऊस आला आता, छान घाम येत नाहीये आणि मजा येते काम करायला त्याच्यामुळे. आता हे नवीन लोकेशन आहे, म्हणजे RKची ही निगेटिव्ह शेड आम्हाला दिसणार आहे, म्हणजे समीर निगेटिव्ह पात्र साकारणार आहे. हे आम्हाला अजूनही पचत नाही आहे, पण ते बघायला फार मजा येते की तुझी ही साईड आम्हाला दिसते. तू किती एन्जॉय करतोय समीर हे कम्प्लिटली निगेटिव्ह जे आम्हाला दिसतंय ते? खूप एन्जॉय करतोय. तू म्हणालीस तसं मलाही कधी इमॅजिन झालं नव्हतं, किंवा इमॅजिनपेक्षा मला आवडायचं ते कायम. म्हणजे मला अट्रॅक्शन नक्की होतं. म्हणजे मला आठवतंय सुंदराच्या वेळेला सुद्धा मी आणि ऋषा बऱ्याच वेळेला आम्ही इम्प्रोवाईज करायचो, तर मला ती मजा यायची. अशी कॅरेक्टर्स करायला खूप मजा येते. पण तसं कधी ऑफर झालं नव्हतं आणि लकीली या निमित्ताने ती शेड साकारायला मिळते, याचा आनंद आहे. आणि एक्सप्लोअर करता येतात गोष्टी. आणि अगेन म्हटलं तसं की कुठली बाउंड्री राहत नाही, थोडंसं बाउंड्रीच्या बाहेर जाऊन काहीतरी करता येतं. नाही तर मग एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा स्पेशली लीड म्हटल्यानंतर मग असं होतं की अरे हा असा नाही वागणार, किंवा मग ते खूपच. पण असं असल्यानंतर मजा येते जरा, त्यामुळे मी तर एन्जॉय करतोय. पण मुळात आपण जेव्हा साजूक तुपातले असतो तेव्हा जरा झणका यायला जरा वेळ लागतो, पण कसं कॅरेक्टर सापडलंय. ऑल्सो तुलाही कधी कधी असं होत असेल की हे जरा अजून रागात होऊ शकलं असतं. हां, बेसिक मजा येतेच आहे. आणि मुळात काय आहे की तो निगेटिव्ह असला तरीसुद्धा आपण म्हणतो ना की इगोवर आल्यानंतर माणूस जसा वागतो तसंच तो मला वाटतं की तो धागा पकडायचा मी प्रयत्न केला आहे दिग्दर्शक आणि या सगळ्यांची डिस्कस करून क्रिएटिव्ह टीमशी. कारण प्रत्येकाला एक अशी नस असते की जो ट्रिप झाल्यानंतर मग जग एका साईडला आणि मी एका साईडला, तर ती एकदा त्या कॅरेक्टरची सापडली, जशी माझी असेल, तुझी असेल, हिची असेल. एक गोष्ट अशी असते की जिथे ते झाल्यानंतर भाई कोई किसी का नाही, मी एकटा आणि बाकी सगळे. सो ती एक या कॅरेक्टरची सापडली, त्याच्यानंतर मग ते प्ले करायला सोपं जातं की अच्छा हा जर ह्याचा इगो ट्रिप पॉईंट आहे की ह्याच्यानंतर काही नाही होऊ शकत, मग तो सापडल्यानंतर मग पुढच्या सगळ्या गोष्टी तुमच्या, मग ज्या गोष्टी मी करेन समीर म्हणून, ती गोष्ट झाल्यानंतर त्या सगळ्या त्या कॅरेक्टरमध्ये येऊ शकतात किंवा त्या आणू शकतो आपण. सुरुवातीला तुमची ही फ्रेंडशिप नवीन होती, पण आता ते सुरू झालंय का रोस्टिंग वगैरे, एकमेकांना टोमणे? नाही, तू म्हणालीस ना आता मी एकदम साजूक अजिबात. हो, सुरू झालंय. म्हणजे आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये मी बोलले असेन की आम्ही ओळखत नाहीये तसं नाही आणि सगळं छान आहे वगैरे. म्हणजे छान आहे पण टच देते. पण खूप त्रास देतो, म्हणजे टोमणे मारतो, छळतो हा शब्द कदाचित बरोबर असू शकतो. माझ्याकडे बघून कुणालाही वाटणार नाही मी छळतो. हा, बघून वाटणार नाही. नाही, मी छळूच शकत नाही. फॅन पेज गोट पासून आहे. हो. नाही, पण म्हणजे तसा चांगला आहे तो. तसा चांगला आहे म्हणजे चांगलाच आहे मी. पण असा म्हणजे असं फ्रेंडली वेमध्येच, पण खूप बदमाश आहे असे मी शब्द वापरते आहे. तुलाही चान्स देते. समीर बोल. नाही. हिनी जशी आम्हाला दिसते स्क्रीनवर गोड, शांत, पण रौद्ररूप तिने धरलं तर मग ती सोडत नाही कोणाला. पण रिअल लाईफमध्ये अनघा. बघ आता कळतच आहे तुला कसं बोलते बघ. आता 3 महिने झाले तर हे सुरू झाले, बदमाश बनून झालंय. अजून तरी ते कॅमेरा आहे म्हणून ती बोलली नसेल. म्हणजे बघ आता तूच काय, ते मी काय बोलायची गरज नाही. पण ती इतकी, म्हणजे कॅमेरामध्ये दिसताना ना कोणीही आपल्याला, तुलाही कमेंट आले असतील की अरे तुम्ही किती मोठे दिसता कॅमेरावर, रिअलमध्ये तुम्ही किती छान आहात वगैरे, अशा कमेंट्स आल्यात. मला असं वाटतं की साची काही वर्षांनी इच्छा एवढी होईल. खरंच आहे. म्हणजे तू लहान दिसतेस असं त्यांचं म्हणणं आहे. दिसतेस असं. थँक्यू. पण मग आता दिसणं आणि असणं यातला फरक सांगून टाकू आहे. तुला कॉम्प्लिमेंट्स काय आल्यात, म्हणजे मोहिनी सुरू झाल्यापासून जेव्हा म्हणजे आपल्याला ऑडियन्स भेटतात त्यांच्याकडनं काय
ऑडियन्स भेटतात किंवा आता सोशल मीडियावरती लोकांचे कमेंट्स येतात किंवा मेसेजेस येतात त्याच्यामधून मला असे काही काही सांगावेसे वाटतात. कारण मी पहिल्यांदा सगळं अनुभवते तर मला खूप छान वाटतं आहे की म्हणजे आता रिसेंटली कमेंट होती की तू मोहिनी तुला मुंग्या लागतील एवढी गोड दिसतेस किंवा वा किंवा इंटरव्ह्यू बघा. हा इंटरव्ह्यू बघा आणि आता तू बघ सेटवर. किंवा मग आशीर्वाद देतात की तुझ्याकडे बघून खूप सकारात्मक वाटतं सिरियलमध्ये तर तुझं खूप यशस्वी व्हावीस असं मनातूनच आशीर्वाद येतात. तर असे मेसेजेस वाचून खूप छान वाटतं की म्हणजे लोकांना आपल्याबद्दल काहीतरी छान घडावं असं वाटतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ते वाचून तर खरंच खूप छान वाटतं. आणि मी हे पहिल्यांदाच सगळं अनुभवते. कदाचित समीरने खूपदा अनुभवलं असेल. गोड आहेस ना म्हणून मुंग्या नाही. काळाचा कलाकार आहे तो. तर अशा सगळ्या कमेंट्स वाचून खूप छान वाटतं, मस्त वाटतं. एन्जॉय कर ही फेज. आणि म्हणजे कुठलंही कॅरेक्टर असेल ना, म्हणजे आता मोहिनी असं कॅरेक्टर आहे की लहान मुलांना विशेषतः मुलींना अट्रॅक्ट करतं की अरे यार ही आपल्यातलीच असं वाटतं. मला असं वाटतं तुझ्या मुलीलाही ती खूप आवडत असेल रिअल लाईफमध्ये. मला ती खूप वेळेला कधी कधी एपिसोड बघताना ती मला विचारते तू का त्रास देतोयस तिला, का असं वागतोयस. मी म्हटलं अगं मला सांगतात तिकडे जाऊन ते मला करायला लागतं. मग म्हणाली त्यांना सांग ना मी असं काही नाही करणार. असं ते होतं बऱ्याच वेळेला. पण तू म्हणालीस ते खरं आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जेव्हा बघतो आणि प्रत्येकजण ना प्रत्येक वेगवेगळा एज ग्रुप असेल, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असतात, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये काही गोष्टी असतात तर प्रत्येकजण एखाद्या कॅरेक्टरला रिलेट करत असतो. सो ते कॅरेक्टर त्याला जवळचं वाटतं. जसं आता हिच्या आईचं कॅरेक्टर आहे ते काही जणांना जवळचं वाटेल, पिंकीचं कॅरेक्टर आहे ते काही जणांना वाटेल, हिच्या बाबांचं कॅरेक्टर आहे ते वाटेल. सो अशी ती काय म्हणतो आपण की प्रत्येकाला का हा बरोबर तर बोलला आहे असंही असतं. त्यामुळे एखादं निगेटिव्ह पात्र असेल तर ते सुद्धा एखाद्याला वाटतं हा बरोबरच तर बोलतोय, करेक्ट आहे हे. सो ते प्रत्येक माणसाला रिलेट होणं महत्त्वाचं आहे. आणि थँक्स टू आवर क्रिएटिव्ह टीम की त्यांनी प्रत्येक पात्र या ह्याच्यातलं ते वेगवेगळं रंगवलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे ती सगळी दिसताना वेगळी दिसतात आणि उठून दिसतात. त्या प्रत्येकाचा एक काय म्हणतो आपण की एक हक्काचा ऑडियन्स आहे की जी लोक त्या पात्रासाठी सिरियल बघत असतील किंवा त्या पात्राचा प्रवास बघण्यासाठी सिरियल बघत असतील. त्यामुळे हे सगळं क्रेडिट क्रिएटिव्ह टीमचं आहे, चॅनलचं आहे आणि रायटर्स डिरेक्टर्सचं आहे. पण आनंद याचा आहे की प्रत्येक पात्राला तेवढंच प्रेम मिळतं आहे. तू या छोट्या फॅनला भेटली आहेस का, साचीला? अशी प्रॉपर भेट नाही झाली. हां, गावती भेट झाली. अजून आणलं नाही आहे सेटवर, पण आणेन मी कधीतरी. आता मालिकेत मला असं कळलं की प्रार्थना येऊन गेली आणि एक छानसा तुम्ही एक सिक्वेन्स शूट केला आहे. मला सांग, जेव्हा इतर कलाकार आपल्यासोबत येतात, काही आपले ड्रीम्स असतात ते चेकबॉक्स असे टिक होत जातात. सो तुझे ह्या मालिका सुरू झाल्यापासून काय काय चेकलिस्ट टिक झाली? मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी झाल्यात आणि मी ज्या ठरवल्या नव्हत्या की मला वाटलं नव्हतं की असं होईल त्याही झाल्यात. तर म्हणजे आता प्रार्थना मॅम आल्या होत्या आणि त्या इतक्या गोड आहेत समोरून, खूप तर मजा आली त्यांच्यासोबत काम करायला. किंवा भारती मॅम होत्या. तर ओव्हरऑल किंवा जिंकून घेईन साराची सगळी टीम होती. तर माझी पहिली सिरियल असल्यामुळे वेगळे कलाकारांसोबत पहिल्यांदाच काम केलं मी. तर तीही वेगळीच मजा होती आणि त्यांच्यासोबत सगळं सांभाळून घ्यायचं आणि त्यांच्यासोबतचं एक ट्युनिंग आणि ते सगळं करायलाही महासंगममध्ये खूप मजा आली आणि छान अनुभव होता. अपकमिंग एपिसोडसाठी काय अपील कराल, कारण का प्रेक्षक खूप प्रेम करतात सिरियल? मी एवढंच सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत प्रेम करत आलायत, आमच्यापर्यंत पोचवत आलायत. असंच प्रेम करत राहा. कारण आता जे ट्विस्ट तुम्ही आत्तापर्यंत बघितलेत त्याच्याहीपेक्षा काय म्हणतो आपण की कदाचित मोहिनीचं आणि आर.के दोघांची आयुष्य बदलतील इथून पुढची. एवढे मजेदार आणि तेवढेच काय म्हणतो आपण की मेजर ट्विस्ट्स आहेत. सो हे बघायला विसरू नका. आणि आय एम डॅम शुअर की ज्या पद्धतीने आम्ही आत्ता शूट करतो आहे, सो आम्हाला तर खात्री आहे की हे तुम्हाला खूप आवडेल बघायला. त्यामुळे एकही एपिसोड मिस करू नका आणि बघत राहा मोहिनी. मोहिनी आता आर.के हाऊसच्या समोर उभी आहे. म्हणजे आर.के हाऊसमध्ये आहे तर म्हणजे तुम्हाला ते अंदाज यायला हवं की काहीतरी वेगळं होणार आहे, काहीतरी ट्विस्ट येणार आहे. आणि नक्कीच पुढच्या काही एपिसोड्समध्ये जसं आर.के समीर बोलला तसं खूप वेगळं काहीतरी घडणार आहे. म्हणजे आत्तापर्यंतचे ट्विस्ट होतं त्याच्यापेक्षा वेगळं आहे, ज्याने आर.के आणि मोहिनीच्या आयुष्यात फरक पडणार आहे. तर नक्कीच तुम्हाला ते आवडतील आणि असंच बघत राहा तुमची सिरियल. थँक्यू गाईज, ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू सो मच.